लाडक्या बहिणींचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी महिलांसाठी खुशखबर आहे। महिलांच्या खात्यामध्ये रक्षाबंधनानिमित्त पैसे जमा होणार आहेत आणि या संदर्भात ऑफिशियल अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी आहे खुशखबर, त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक महिन्याच्या पैशाचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी चॅनलवरती पाहण्यास मिळेल। चला मग वाट कशाची पाहताय, सबस्क्राइब करून टाका चॅनल। आणि लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक महिन्याच्या पैशाची माहिती तुम्हाला मिळणारच आहे, परंतु वेगवेगळ्या ज्या योजना आहेत शासनाच्या, या सर्व योजनांची माहिती आपण पाहत असतो चॅनलवरती, त्यामुळे सबस्क्राइब करायला अजिबात विसरायचं नाही। पटकन टाकायचं आहे सबस्क्राइब करून, व्हिडिओला लाईक पण करायचं आहे। चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। महिलांसाठी आनंदाची बातमी, नवीन शासन निर्णय आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत, हप्ता जमा होणार आहे। चला तर मग ऑफिशियल शासन निर्णय जाणून घेऊया। तर या ठिकाणी पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत या महिलांसाठी निधी वितरणाबाबत हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता तुम्ही लाडकी बहीण योजनेसंदर्भात वेगवेगळ्या अपडेट रोजच्या रोज पाहत असतील। काही दिवसापूर्वी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांपैकी 26,34,000 महिलांना अपात्र ठरवण्यात आलेला आहे। त्यांचा हप्ता आता बंद झालेला आहे, ही माहिती तुम्हाला माहीत आहे। त्यानंतर पुढे एक न्यूज आलेली होती, त्यामध्ये सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार, रक्षाबंधनानिमित्त 2 हप्ते एकत्र दिले जाणार, अशा प्रकारची माहिती तुम्ही पाहिलेली असेल। परंतु आता हा नवीन शासन निर्णय जो आलेला आहे, या शासन निर्णयामध्ये लाडक्या बहिणींना निधी वितरित करण्यात येणार आहे, पण नेमके 2,000 रुपये येणार आहेत, किती हजार रुपये येणार आहेत, रक्षाबंधनानिमित्त हे पैसे येणार आहेत का, सर्व माहिती आपण पाहणार आहोत। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शासनाच्या माध्यमातून हा GR आलेला आहे, यामध्ये सांगण्यात आलेलं आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटित या ठिकाणी पहा जे महिला आहेत त्या महिलांच्या कुटुंबातील केवळ एकच महिला जी आहे ती या योजनेसाठी पात्र आहे। आता आपल्याला ही एवढी सविस्तर माहिती वाचायची गरज नाही, ही सर्व माहिती आपल्याला माहीतच आहे। महिन्याला 1,500 रुपये एवढी रक्कम योजनेच्या माध्यमातून दिली जाते। आता आपण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या महिन्यात किती पैसे येणार आहेत, तर लाडकी बहीण योजनेचे सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी या ठिकाणी पाहू शकता, पहा यामध्ये 28,290 कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून लाडकी बहीण योजनेच्या या आता जे पैसे वितरित करण्यात येणार आहेत त्यासाठी 2,984 कोटी इतकी रक्कम जी आहे ती मंजूर झालेली आहे। निधी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये संलग्न बँक खात्यात हस्तांतरण करण्यात येणार आहे। त्याच अनुषंगाने हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। तर 2025-26 या आर्थिक वर्षाकरता लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे त्या निधीपैकी एकूण 2,984 कोटी इतकी रक्कम या महिन्याच्या पैशासाठी वितरित करण्यात येणार आहे। आता अर्थसंकल्पीय वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात जी रक्कम मंजूर झालेली आहे त्या रकमेमधून या महिन्याच्या हप्त्यासाठी 2,984 कोटी एवढी रक्कम आलेली आहे। आणि पहा इतका निधी सर्वसाधारण घटकासाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। सदर अनुदान हे सदस्यता अनुदान आहे। सोबतच सदर योजनेतील खर्चासाठी उपसचिव महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई हे नियंत्रण अधिकारी तसेच अधिकारी कक्ष महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्या माध्यमातून हे राहणार आहे। पहा सविस्तर अधिकार त्यांना राहतील। सदरचा वितरित करण्यात आलेला निधी या ठिकाणी वितरणाचे अधिकारी यांना अभ्यासी वैयक्तिक
ठेव लेखा प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये हे जे अकाउंट आहे या अकाउंटमध्ये त्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, जमा करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी. पण तुम्ही पाहिलेला असेल हा जो संपूर्ण शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत असा कुठलाच उल्लेख नाही की महिलांना 3,000 रुपये रक्कम येणार. 3,000 रुपये रक्कम. आता तुम्हाला जून महिन्यापर्यंतचे पैसे आलेले आहेत आणि हप्ता बाकी आहे तो म्हणजे कोणता, तर जुलै महिन्याचा. जुलै महिना संपलेला आहे. जुलै महिन्याचा हप्ता महिलांना जमा झालेला नाही. जूनचा हप्ता आलेला आहे, जुलैचा बाकी आहे. जुलैचा हप्ता जुलै महिना संपल्याच्या नंतर शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातला हा शासन निर्णय आहे. यामध्ये कुठल्याही शब्दामध्ये सांगण्यात आलेलं नाही की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त 2 हप्ते एकत्र दिले जातील किंवा 3,000 रुपये एकत्र दिले जातील. तसं जर झालं, लाडक्या बहिणींना 9 ऑगस्ट रोजी जर जुलैचा आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र दिला गेला तर सगळ्यात मोठी आनंदाची अपडेट असणार आहे, आनंदाची बातमी असणार आहे तमाम लाडक्या बहिणींसाठी. परंतु हा जो शासन निर्णय आलेला आहे या शासन निर्णयामध्ये जुलै महिन्याचे पैसे वितरित करण्यासंदर्भातला हा शासन निर्णय आहे दिनांक 30 जुलै रोजीचा. आता पाहू 9 ऑगस्टला लाडक्या बहिणींना नेमके किती पैसे मिळतात, ऑगस्टचा निधी मिळतो का, जुलै महिन्याचेच फक्त पैसे मिळतात, ही संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या या ऑफिशियल शासन निर्णयाच्या माध्यमातून. पहा, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त ओवाळणी देण्यात आली तर त्या संदर्भातही माहिती तुम्हाला चॅनलवरती पाहण्यास मिळणार आहे.